आजची कथा जी मी सादर करणार आहे थोडी वेगळी कथा आहे आणि तमासगीर मंडळींच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांवर आधारलेली कथा आहे. त्या लोकांकडे खूप कला असते, कौशल्य असतात, गुण असतात, लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. परंतु समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात आलेल्या भावनांचं काही चित्रण या कथेतून आपल्याला बघायला मिळतं. तर कथा वाचायला मी सुरुवात करते. माझ्या कथेचं नाव आहे पवळा. पवळा फसली. डिवसलेली नागिन पेटाऱ्यातून फणी काढून उभी राहावी तशी बावरली आणि क्षणात भानूला पाहता चकित झाली आणि खुदकन हसली. आणि हजारो नजरा चमकल्या. लोकांनी तोंडात बोटं घातली. बेरकी भाव्यानं पवळीला फसवली की असे उद्गार सर्वजण काढू लागले. जशी बागेत दिसली लिंबुळी पिवळी तशी पठ्ठे बापूला शोभे पवळी ही ओळ त्यावेळी अनेक जिभांवर खेळत होती. आणि ती पठ्ठे बापूची पवळा तमाशाचे फड मारित होती. ती गाजत होती आणि तिचा प्रगाजा वाढत होता. रूप, तारुण्य, गुण, कला यांच्या अपूर्व संगमानच जणू ते पवळा नाव धारण केलेलं होतं. तिच्या जवानीची कमान करकरत होती. ती हसली की चांदणं फुलत होतं. ती रागावली की वणवा भडकत होता आणि पवळा गाऊ लागली की मृताला चेव येत होता. ती दर फडात किमया करीत होती. तिच्या देहाचा कण अनकण रत्नाप्रमाणे ढाळ देत होता. तिनं अमाप लोकांच्या हृदयांचा ताबा घेतला होता. कित्येक लोक पवळा पवळा करीत होते. तिनं एकदाच बोलावं म्हणून कैकांची तोंड पसरली होती. एकदाच पवळानं हसावं म्हणून कित्येक जण रडत होते. कुणाला वेड लागलं होतं तर कित्येक दौलतीचे धनी होऊन पवळासाठी प्राण देण्याची भाषा करीत होते. कित्येक गबर माणसं पवळाला फसवण्याचा, पळवण्याचा कट करीत होती. तर मी म्हणणारे, लोकांना डोळ्याच्या जरबेने घाबरवणारे पवळा पुढं नजरांच्या पायगड्या घालीत होते. परंतु ती पवळा बेगुमान होती. ती तमाशा करीत होती. ती एकदा तरी हाती आली. आपण तिचा सुंदर देह जवळ घ्यावा, त्याला चेलमडून घामाघूम करावा, त्यावर जन्मभर मालकी गाजवावी या विचारानं वेडावलेल्या माणसांना ती दिसतच नव्हती. ती या गावातून त्या गावात राणीसारखी जात होती. तिची गाडी मखमली कापडानं भोकरीला होती. आत गोंडे सोडले होते. पाठीमागचा पडदा बंद होता. तो फक्त मुक्कामावरच उघडला जायचा. पवळाची गाडी निघाली की शेकडो लोक जमत नि पवळा नाही तर तिची गाडी बघून समाधान मानित. पवळा फक्त लोकांना फडावर दिसे. ती अचानक दिसे आणि कुठं तर तमाशाच्या फडात. पैठणीचा पदर कमरेला कर्कचून आवळून ती भरकन पुढे क्षणभर तळपे आणि क्षणात वीज कडाडून ढगात दडावी तशी क्षणात नाहीशी होई. पवळा दृष्टी अडवताच कित्येक आत्म्यांना अग्नी लागे. ते धडधडून पेटू लागत. अतृप्तीतून असंतोषाचा डोंब उसळे. म्हणूनच कित्येकांनी पवळाभोवती फास लावले होते. काही जबरीची तयारी करीत होते तर कोणी तिला फसवण्याची मनोरी उभी करीत होते. पण पवळाला त्याची फिकीर नव्हती. शिगावचा भाऊ पवळाला फसवण्यासाठी टपला होता. एकदा तरी पवळाला चकवीन आणि फसवलं अशी कबुली घेईन तरच नावाचा भाऊ अशी त्यानं प्रतिज्ञाच केली होती. परंतु भाऊ गरीब होता. त्याच्या त्या गरिबीला शिगावात जोड नव्हती आणि त्यात तो तमासगीर होता. गावची 10-12 माणसं जमवून त्यानं आपला फड उभा केला होता. तो नाकी तोंडी झणझणीत होता, बोलका होता, कलावंत होता, पण तो गरीब होता. त्या दारिद्र्यानं त्याची कळा काळवंडली होती. तो ढोलकं तुंटुणं डोकीवर घेऊन गावोगाव फिरत असे. पठ्ठे बापूशी बारी देईन आणि एकदा तरी पवळाला फसवीन असं तो उघड उघड बोलत होता. आणि हे ऐकून शिगावचे लोक पोट धरून हसत होते. आणि काही गावकरी म्हणत, यो बाव्या काय करील याचा नेम नाही. गावकऱ्यांपैकी काहींना भाऊची दया येत होती. कसा का असेना आपला तमासगीर म्हणून त्याचं कौतुक करी. तर काही जण त्याची टवाळी करी. म्हणत पवळाच्या पासंगाला यो पुन्हा नाही आणि म्हणे पवळाला फसवीन. पण भाऊ खरंच वेरकी होता. दर साल शिगावच्या जत्रेत तो आगळा ठरत होता. मी म्हणणाऱ्या तमासगिरांना पराभूत करीत होता. पण गाव त्याची कदर करीत नव्हता. परगावचा तमाशा घेऊन आला की खुश होऊन तोंड पसरून बघत होता. पण परगावचे लोक भाऊची तारीफ करत आणि म्हणत, जिथं पिकतं तिथं विकत नसतं.
भाऊला मात्र ते खपत नव्हतं. पुढे चैत्र आला. शिगावची जत्रा उद्यावर येऊन ठपली. गाव चावडीत जमून बसला. रामोशी भाऊकडे गेला आणि भाऊला चावडीत बोलवून खल झाला. गावचा काम करता पाटील डोळे वटारून भुवया चढून म्हणाला, भाऊराव, तमाशाची तयारी करा. उद्या दणकेबाज तमाशा गावात येणार हाय. बारी होणार. त्यात तुझा तमाशा सरस ठरलाच पाहिजे. हो, ठरलाच पाहिजे, नांगरे उठून म्हणाला. नाही तर गावची आबरू जाणार. गावचा आबराग भाव्या. तुम्ही कंचा तमाशा आणणार? भाऊनं विचारलं. आणि पाटील गुरकून म्हणाला, तुला काय करायचंय? आम्ही पवळाला आणू, तू तयारी कर. गणू नेता उठला. लाचारपणे म्हणाला, भाऊ, बेरकी हायस म्हणून माजूर हायस. आम्ही पैसा करून बाबाजीला रोख 200 रुपये दिल्या ती. तेव्हा तू तयारी करून आमची आबरा. नाक म्हणजे? कुलकर्णी म्हणाला, जर तो बाबाशी सरशी करून गेला तर गावचं नाक जाणार. पण गाव मला काय देणार? भाऊनं हात जोडून विचारलं. आणि पाटील बिथरून म्हणाला, तू गावचा, तुला काय द्यायचं? तू आमच्या घरच्या आवताचा बैल. तुला आम्ही कवा बी आवताला झुंपू. तू आवत ओढलंच पाहिजे, नाहीतर चापकानं फोडून काढू. हा पाटलाचा बोल कित्येकांना पटला. चिखलात खडा रुतावा तसा वाटला. सर्व मुंड्या डोलावल्या गेल्या आणि पाटील जोर चढून पुन्हा म्हणाला, लेका भाव्या, तू फडात मर, पण अपयश पदरात घेऊ नको. हा पाटलाचा बोल म्हणजे गावाचं मत. भाऊ काहीच बोलला नाही. गाव करेल ते राव करणार नाही या जुन्या बोलाची आठवण होऊन त्यानं नमतं घेतलं. वेडवाकडं बोलावं तर उद्याचे दणके आज बसणार असा विचार करून तो उठला आणि तमाशाची जुळवाजुळव करू लागला. जाता जाता म्हणाला, पण बारीला कोणाचा तमाशा ते तरी कळू द्या. पवळाचा तमाशा आणू आम्ही, पाटील भडकून बोलला आणि गावची बैठक मोडली. शिगावात पवळा येणार आणि भाऊ बारी देणार अशी भूमिका त्या खोऱ्यात उठली. सारा खोरा शिगावकडे धावला. गावात माणूस मावेनासं झालं. शिगावच्या त्या विस्तीर्ण आमराईत तमाशाचा फड पडला. पण पवळाऐवजी बाबाजीचा तमाशा शिगावात येऊन दाखल झाला. 2 फड 2 कोपऱ्यात पडले. 2 तमाशात हजारो लोकांची वाटणी झाली. एका झाडाखाली भाऊनं आपला तळ ठाकला ती हलगी शेकली आणि दुसऱ्या झाडाखाली बाबाजी ठाण मांडून राहिला. 2 तमाशे समोरासमोर रंगू लागले. दोन्हीकडे गवळण झाली. तमाशा रंगू लागला. आमराईत अमरावती अवतरली. बिकट काळोख्यात चंद्रज्योती फुलू लागल्या. माणसं तल्लीन झाली. 2 तमाशे एकमेकांवर मात करू लागले. शिगावचे गावकरी निराळ्याच तंद्रीत होते. त्यांना भाऊचा तमाशा नको होता. भाव्या नशिबालाच खेळाय, तेव्हा नवा तमाशा बघूया असं म्हणून जो तो बाबाजीकडे जात होता. जिथं पिकतं तिथं विकत नसतं या न्यायानं ते भाऊची उपेक्षा करीत होते. भाऊ पाहत होता. गावचा एक माणूस उठून जाताना परगावचा एक माणूस बरोबर घेऊन जात होता आणि जो बसत होता त्याचं काळीच फोडीत होता. चला, बाव्याचं रडगाणं असंच असणार असं म्हणत गावधनी निघाला की परगावचे सुद्धा घोंगडं गरझटकून बाबाजीच्या तमाशाकडे जात होते. हळूहळू भाऊचा फड मोडत होता. जागा उघडी पडत होती. पुढील जागा ऐस पैस होताच बसलेली माणसं पाय पसरून ताणून देत होती. भाऊच्या लक्षात हा प्रकार येताच तो दचकला. त्याला धडकी भरली आणि त्यानं समोर पाहिलं. बाबाजीचा तमाशा मोडला तरच आपली आबरू राहणार, नाही तर उद्या हाच गावात तोंड वर करू देणार नाही असा विचार करून त्यानं चोराचा फार्स सुरू केला. तो दादूला बरोबर घेऊन चोर झाला आणि चंदूशेठ सावकाराच्या घरी चोरी करायला गेला. सावकाराच्या घराजवळ येताच थांबला आणि म्हणाला, दादू, सावकार जागा हाय. हा, मग तू हातच थांबतो. मी घरात शिरतो. शिर तर सावकार माझं पागुट धरील. मग हे पागुट घे, दे. आणि पैरण दगा करील, ती बी दे. धोतर ते पण दे. भाऊ एक कापड काढून दादूकडे देऊन फक्त लंगोटी लावून मोकळा झाला आणि पुढे बसलेली माणसं चेकाळून टाळ्या वाजवू लागली. बाबाजीचा फड बावरला. भाऊकडे काय चाललंय म्हणून वळून पाहू लागला. भाऊ फक्त लंगोटी लावून सावकाराच्या घरात शिरला आणि चटकन सावकार उठला. त्यानं भाऊला मिठी मारली. भाऊनं त्याला पाठकुळी घेऊनच पळ काढला. मध्येच सावकाराला आदळून सरसर झाडावर चढून बसला. श्रोते चेकाळले आणि टाळ्याने हास्यानं आमराई दणाणली. बाबाजीचा फड मोडला.
सर्व लोक भाऊकडे धावले. तो तमाशा मोडला, उघडा पडला आणि भाऊनं झाडावरून गावाला मुजरा करून एक लावणी म्हणून तमाशा मोडल्याचं जाहीर केलं. हळूहळू सूर्य वर आला, दाही दिशा उजळल्या. भाऊ विजयी झाला. लोक त्याची तारीफ करू लागले. गावकरी उदार होऊन भाऊला शाबासकी देऊ लागले. लेका बावड्या, हायस खरा बेरकी, गंमत केलीस, 200चा तमाशा मोडून गावचं नाव राखलंस. काही गावकऱ्यांनी भाऊची माघारी स्तुती केली. खरंच भाव्या भडवीचा भारी बेरकी, वानरावाणी चढला झाडावर, पण गावचं नाव राखलं. मग पोलीस पाटील आला. भाऊच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, लेका भाव्या, आज तू आगळा ठरलास. बाबाजीला फुंकून लावला नुसता बुसकटावानी. अशी स्तुती ऐकून भाऊला बरं वाटलं आणि पाटील तसाच चावडीत गेला. बाबाजीला ठरलेली रक्कम देऊन मानाचं पागुटं बांधलं. घरची गाडी झुंपून दिली आणि गावची बडी मंडळी बाबाजीला घालवीत गावाबाहेर गेली. भाऊ तो प्रकार पाहून चिडला. रात्रभर कुणी चहा दिला नाही, बिडी दिली नाही. उलट काय बघायचा भावाचा तमाशा म्हणून गावकरी बाबाजीचा तमाशा पाहत होते. मी बारी दिलीनी जिंकली, मग या गावानं माझी पाठ थोपटली, मग मला काय मिळालं? भाऊ याचा विचार करू लागला. तो विचार करीत एका दगडावर बसला होता. त्याला आजची विवंचना पडली होती. गाव आपली कदर करीत नाही म्हणून तमासगिरीचा संताप आला होता. हा उपाशी मरून तमाशा करण्यापेक्षा डोलकं तुंटुणं चावडी पुढे जाळून मोकळं व्हावं असा बेत करून तो उठला आणि घरी गेला. भाऊ खरा तमासगीर होता. त्याचा बोलबाला वाढला होता. माशांनी मध पळवावा अशी माणसांनी त्याची कीर्ती दूर दूर पोहोचवली होती. त्याची गाणी लोक मोटेवर नांगरावर आवडीनं गात होते. त्याच्या तमाशाची वाट पाहत होते आणि भाऊ स्वतःवर आणि स्वतःच्या तमाशावर कोपला होता. त्याला गावाची, त्याच्या ढोंगाची किळस आली होती. जिथं पिकतं तिथं विकत नसतं या म्हणीचा अनुभव आला होता. पुन्हा दिवसाची माळ सरकली. दिवसामागून दिवस गेले आणि दुसरा चैत्र जवळ आला. गावची जत्रा तोंडावर आली. वर्गणी गोळा होऊ लागली. या वर्षी पवळाचा तमाशा आणायचा असा गावानं निर्धारच केला होता. पाटील तर पवळा पवळा करीत होता. वर्गणीची रक्कम जमली आणि करती माणसं पैशाची ओटी बांधून पवळाकडे ये जा करू लागली. पण ती भेटतच नव्हती आणि भेटली तर बोलत पण नव्हती. पण गावाचा निश्चय कायम होता. एके दिवशी पाटलानं भाऊला बोलावून दर सालप्रमाणे तंबी दिली की या वर्षी आम्ही पवळाचाच तमाशा आणणार. त्यात माझी जमीन गेली तरी मला परवा नाही. तू बारीला तयार राहा, गावचं नाव राख. हे ऐकून भाऊ चिडला. संतापून सांगून टाकलं की आपण आता यापुढे कधीच तमाशा करणार नाही. कसा करणार नाही ते मी बी बघणार आहे असं म्हणून पाटील परत गेला. त्या दिवसापासून गावचे पुढारी भाऊ दिसला की मिशीला पीळ भरू लागले. काही दिवस गेले. पवळाचा मुक्काम जवळच्या गावात पडला होता. ती उद्या सकाळीच शिगावातून पुढे जाणार आहे अशी बातमी शिगावात आली होती. ती पवळा एकदा तरी दिसावी म्हणून माणसं तळमळत होती. भोकरलेल्या गाडीतून जाणारी पवळा कशी दिसेल याचाच विचार करीत होती. अखेर सर्व लोक भाऊकडे गेले आणि म्हणाले, तू जर खरा तमासगीर असशील तर आमासनी पवळा एकदा दाखव, तिला शिगावात उतर. भाऊनं कबूल केलं. सकाळीच तमाशाची तयारी केली. आपलीच माणसं संगत घेऊन त्यानं वाटेवरच्या झाडाखाली आपला तमाशा उभा केला. सूर्य उगवत होता. माणसं जमून बसली होती. भाऊच्या तमाशानं ती पवळा दिसणार म्हणून आतुर झाली होती. तोच बातमी आली की पवळाची गाडी जवळ येत आहे. आली आली म्हणता ती सुंदर गाडी शिगावात येऊन पुढे निघाली. गाडी पाहताच माणसं बावरली आणि भाऊनं हलगीवर थाप मारली. हलगीचा कडकडाट झाला. गगनाला हादरा बसला आणि दिवसलेली नागिन पेटाऱ्यातून फणी काढून उभी राहावी तशी ती बावरली. तिनं भरकन समोरचा पडदा बाजूला केला. भाऊला पाहून चकित झाली आणि खुदकन हसली. मग भाऊनं हलगी खाली ठेवून तो पुढे जाऊन म्हणाला, ही माणसं तुला पाहण्यासाठी जमली आहेत. खाली उतर आणि त्यांना तोंड दाखव. पाहू दे त्यांना. माणसाकडे पाठ करून जाऊ नको, नाहीतर तमाशा तुझ्याकडे पाठ करेल. आता ग बाई, फसवलं की मला असं म्हणून पवळा गाडीतून उतरली. लोकांनी तिला पाहिली. सर्वांना आनंद झाला. पण पवळाला खाली उतरवणारा भाऊ त्यांना पवळापेक्षा श्रेष्ठ वाटला. गर्दीत पाटील उभा होता. तो पळत पळत पुढे जाऊन म्हणाला, पवळाबाई, आमची सुपारी घ्या. तेव्हा पवळा म्हणाली, हा भाऊ माझ्यापेक्षा श्रेष्ठ हाय.
त्यालाच सुपारी द्या. जवळच्या कस्तुरीला सोडून रानोमाळ पळू नका. हे ऐकून पाटील सरकला. पवळाची गाडी पुढे निघाली आणि गावानं भाऊला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली तेव्हा पाटील सर्वांच्या पुढे होता. धन्यवाद.